हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रिक मोटरबद्दल इंटरव्ह्यूमध्ये विचारल्या जाणाऱ्या क्वेश्चन्स विथ आन्सर्स डिस्कस करणार आहे. सो जर तुम्ही कोणताही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या इंटरव्ह्यूची प्रिपरेशन करत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी यूजफुल असणार आहे अशी मला खात्री आहे. आणि नक्कीच तुमचा स्कोअरसुद्धा बूस्ट होईल अशीसुद्धा मला खात्री आहे. सो प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. चला तर मागच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. तर सगळ्यात आधी आपण बघणार आहे व्हॉट इज अन इलेक्ट्रिक मोटर. ओके, मग इलेक्ट्रिक मोटर म्हणजे काय ते आपण आता सगळ्यात आधी बघणार आहे. ओके, अन इलेक्ट्रिक मोटर इज अ डिव्हाइस दॅट कन्वर्ट्स द इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू द मेकॅनिकल एनर्जी. ओके, सो इलेक्ट्रिक मोटर एक असं डिव्हाइस आहे जे की इलेक्ट्रिकल एनर्जीला मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करतं. मग इलेक्ट्रिक मोटरसाठी इलेक्ट्रिकल एनर्जी ही इनपुट असते आणि मेकॅनिकल एनर्जी ही आउटपुट असते. ओके, यानंतर इलेक्ट्रिक मोटर्स प्ले अ crucial role in converting the electrical energy into the mechanical energy, enabling a wide range of applications in industry, transportation and daily life. Okay, so electrical motors हे आपण इलेक्ट्रिकल एनर्जीला मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी यूज करतो. मग त्याच्याचमुळे त्याला आपण वाईड रेंज ऑफ ॲप्लिकेशन्समध्ये यूज करू शकतो, जसं की इंडस्ट्रीजमध्ये, ट्रान्सपोर्टेशनमध्ये आणि डेली लाईफमध्ये. ओके, यानंतर आहे इलेक्ट्रिक मोटर्स ऑफर मेनी ॲडव्हान्टेजेस इन्क्लुडिंग द हाय एफिशियन्सी, रिलायबिलिटी अँड फ्लेक्सिबिलिटी, मेकिंग देम अ पॉप्युलर चॉईस फॉर मेनी ॲप्लिकेशन्स. ओके, सो इलेक्ट्रिक मोटर्स आपल्याला भरपूर सारे ॲडव्हान्टेजेस ऑफर करतात, जसे की त्यांची एफिशियन्सी हाय असते, ते रिलायबल असतात, ते फ्लेक्झिबल असतात, म्हणजे ते स्वतःला एन्व्हायरमेंटनुसार ॲडजस्ट करू शकतात आणि त्याच्याचमुळे ते एक पॉप्युलर चॉईस असतात भरपूर ॲप्लिकेशन्ससाठी आणि आपण त्यांना वाईड रेंज ऑफ ॲप्लिकेशन्समध्ये यूज करतो. ओके, यानंतर आपण बघणार आहे कन्स्ट्रक्शन ऑफ इलेक्ट्रिक मोटर्स. ओके, सो इलेक्ट्रिक मोटर्सचं कन्स्ट्रक्शन कसं असतं किंवा कोणते कोणते पार्ट्स असतात त्याच्यात ते आपण आता बघणार आहे. ओके, तर फर्स्ट पार्ट आहे स्टेटर. स्टेटर इज द स्टेशनरी पार्ट ऑफ द मोटर दॅट प्रोड्युसेस अ मॅग्नेटिक फील्ड. ओके, सो इलेक्ट्रिकल मोटरमध्ये स्टेटर हा स्टेशनरी पार्ट असतो जो की मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करत असतो. ओके, यानंतर नेक्स्ट आहे रोटर. रोटर इज द रोटेटिंग पार्ट ऑफ द मोटर दॅट इंटरॅक्ट्स विथ द स्टेटर्स मॅग्नेटिक फील्ड. ओके, सो इलेक्ट्रिक मोटरमध्ये रोटर हा रोटेटिंग पार्ट असतो जो की स्टेटरच्या मॅग्नेटिक फील्डबरोबर इंटरॅक्ट करत असतो. ओके, यानंतर नेक्स्ट आहे आर्मेचर. आर्मेचर इज द पार्ट ऑफ द रोटर दॅट कॅरीज द इलेक्ट्रिकल करंट. ओके, सो आर्मेचर हे रोटरचं पार्ट आहे जे की इलेक्ट्रिकल करंट कॅरी करत असतं. ओके, तर हे झालं इलेक्ट्रिक मोटरचं कन्स्ट्रक्शन. ओके, यानंतर आपण बघणार आहे ऑपरेटिंग प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रिक मोटर्स. ओके, सो इलेक्ट्रिक मोटर्सचं ऑपरेटिंग प्रिन्सिपल काय आहे किंवा कोणत्या प्रिन्सिपलवरती इलेक्ट्रिक मोटर्स हे ऑपरेट होतात ते आपण आता बघणार आहे. अँड इलेक्ट्रिक मोटर वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन where an electric current generates a magnetic field that interacts with the another magnetic field to produce the motion. Okay, so electric motor हे पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनवरती वर्क करतं, जसं की ट्रान्सफॉर्मर पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनवरती वर्क करतं. आणि इलेक्ट्रिक मोटरमध्ये जे काही इलेक्ट्रिक करंट आहे त्याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड ही जनरेट होते आणि ती दुसऱ्या मॅग्नेटिक फील्डबरोबर इंटरॅक्ट करून मोशन प्रोड्यूस करते, त्याच्यामुळे इलेक्ट्रिक मोटर ही रोटेट होते. ओके, तर हे आहे इलेक्ट्रिक मोटरचं वर्किंग प्रिन्सिपल किंवा ऑपरेटिंग प्रिन्सिपल. ओके, यानंतर आपण बघणार आहे वर्किंग ऑफ इलेक्ट्रिक मोटर्स. ओके, सो इलेक्ट्रिक मोटर्स हे कसं वर्क करतात किंवा त्यांचं वर्किंग कसं असतं हे आपण आता बघणार आहे. सो पहिला आहे इलेक्ट्रिक करंट. अँड इलेक्ट्रिक करंट फ्लोज थ्रू द आर्मेचर जनरेटिंग अ मॅग्नेटिक फील्ड. ओके, सो आर्मेचरमधून इलेक्ट्रिक करंट हा फ्लो होतो आणि त्याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड ही तिथं जनरेट होते. ओके, यानंतर नेक्स्ट आहे मॅग्नेटिक फील्ड इंटरॅक्शन. द मॅग्नेटिक फील्ड जनरेटेड बाय द आर्मेचर इंटरॅक्ट्स विथ द स्टेटर्स मॅग्नेटिक फील्ड. ओके, सो आर्मेचरने जे काही मॅग्नेटिक फील्ड जनरेट केली आहे ती स्टेटरच्या मॅग्नेटिक फील्डबरोबर इंटरॅक्ट होते, तर त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन होतं
ओके, यानंतर नेक्स्ट आहे टॉर्क जनरेशन. द इंटरॅक्शन बिटवीन द टू मॅग्नेटिक फील्ड्स दॅट इज स्टेटर मॅग्नेटिक फील्ड अँड रोटर मॅग्नेटिक फील्ड जनरेट्स अ टॉर्क दॅट कॉजेस द रोटर टू रोटेट. ओके, सो हे जे काही दोन मॅग्नेटिक फील्ड्स प्रोड्यूस झालेत जे की आहे स्टेटर मॅग्नेटिक फील्ड आणि रोटर मॅग्नेटिक फील्ड यांच्यामधल्या इंटरॅक्शनमुळे एक टॉर्क जनरेट होतो ज्याच्यामुळे रोटर हा रोटेट होऊ लागतो. ओके, यानंतर नेक्स्ट आहे रोटेशन. द रोटर रोटेट्स कन्वर्टिंग द इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू द मेकॅनिकल एनर्जी. ओके, सो रोटर हा रोटेट होऊ लागतो त्या इंटरॅक्शनमुळे आणि त्याच्याचमुळे इलेक्ट्रिकल एनर्जी ही आपल्याला मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट झालेली असते. ओके, मग इथे बघा इलेक्ट्रिक मोटरच्या वर्किंगमध्ये आपण इनपुटला इलेक्ट्रिक करंट दिला आहे आणि आउटपुटला आपल्याला रोटेशन मिळालं आहे. जी इलेक्ट्रिक करंट ही इलेक्ट्रिकल एनर्जी आहे आणि रोटेशन ही मेकॅनिकल एनर्जी आहे. सो इथे इलेक्ट्रिकल एनर्जी ही मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट झालेली आहे. ओके, यानंतर आपण बघणार आहे टाईप्स ऑफ इलेक्ट्रिक मोटर्स. सो इलेक्ट्रिक मोटर्सचे कोणते कोणते टाईप्स आहेत ते आपण आता बघणार आहे. ओके, तर फर्स्ट आहे DC मोटर्स. DC मोटर्स यूज अ डायरेक्ट करंट और DC टू जनरेट द मोशन. ओके, सो DC मोटर्स हे डायरेक्ट करंट किंवा DC यूज करतात मोशन जनरेट करण्यासाठी. ओके, यानंतर नेक्स्ट आहे AC मोटर्स. AC मोटर्स यूज द अल्टरनेटिंग करंट और AC टू जनरेट द मोशन. ओके, सो AC मोटर्स हे अल्टरनेटिंग करंट किंवा AC यूज करतात मोशन जनरेट करण्यासाठी. ओके, यानंतर नेक्स्ट आहे इंडक्शन मोटर्स. इंडक्शन मोटर्स यूज द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन टू जनरेट द मोशन. ओके, सो इंडक्शन मोटर्स हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन यूज करतात मोशन जनरेट करण्यासाठी. ओके, यानंतर नेक्स्ट आहे सिंक्रोनस मोटर्स. सिंक्रोनस मोटर्स रन ॲट अ फिक्स स्पीड विच इज नोन ॲज सिंक्रोनस स्पीड विच इज सिंक्रोनाइज विथ द फ्रिक्वेन्सी ऑफ द AC सप्लाय. ओके, तर सिंक्रोनस मोटर्सची एक फिक्स स्पीड असते आणि त्या फिक्स स्पीडला ती सिंक्रोनस मोटर रन करत असते. पण त्या स्पीडला आपण सिंक्रोनस स्पीड असं सुद्धा म्हणतो आणि ही स्पीड ही त्या AC सप्लायच्या फ्रिक्वेन्सीबरोबर सिंक्रोनाइज झालेली असते. ओके, तर आत्ता आपण इलेक्ट्रिक मोटर्सचे टाईप्स बघितले. ओके, यानंतर आपण बघणार आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इलेक्ट्रिक मोटर्स. ओके, सो इलेक्ट्रिक मोटर्सचे कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत किंवा त्याचे फीचर्स काय काय आहेत ते आपण आता बघणार आहे. तर फर्स्ट आहे टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स. इलेक्ट्रिक मोटर्स हॅव द युनिक टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स which determine the suitability and reliability for the specific applications. ओके, तर इलेक्ट्रिक मोटर्सची टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स ही खूप युनिक असते आणि त्याच्यामुळे आपण त्याची सुटेबिलिटी आणि रिलायबिलिटी डिटरमाइन करू शकतो आणि वाईडली ते यूज करू शकतो. ओके, यानंतर नेक्स्ट आहे पॉवर रेटिंग. इलेक्ट्रिक मोटर्स हॅव अ स्पेसिफिक पॉवर रेटिंग विच डिटरमाइन्स their ability to handle the different loads. ओके, तर इलेक्ट्रिक मोटर्सची एक स्पेसिफिक पॉवर रेटिंग असते जी की प्री डिटरमाइंड असते, फिक्स्ड असते आणि त्याच्यामुळे आपण त्यांची लोड हँडलिंग कपॅसिटी ही डिटरमाइन करू शकतो किंवा त्यांची ॲबिलिटी डिफरंट लोड्सना हँडल करायची ती सुद्धा आपण त्याच्यावरून डिटरमाइन करू शकतो. ओके, यानंतर नेक्स्ट आहे एफिशियन्सी. इलेक्ट्रिक मोटर्स हॅव द व्हेरिंग लेवल्स ऑफ एफिशियन्सी डिपेंडिंग ऑन द डिझाईन अँड ऑपरेटिंग कंडिशन्स. ओके, तर इलेक्ट्रिक मोटर्सची एफिशियन्सी ही व्हेरी करत असते म्हणजे डिफरंट लेवल्स असतात त्यांच्या एफिशियन्सीचे. आपण कोणता मोटर यूज केले त्याच्यावरून आणि त्यांचं डिझाईन कोणतं आहे, त्यांचं ऑपरेटिंग कंडिशन काय आहे यावरती ते डिपेंड असतं. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे स्पीड रेंज. इलेक्ट्रिक मोटर्स कॅन ऑपरेट ओव्हर अ वाईड रेंज ऑफ स्पीड्स मेकिंग देम सुटेबल फॉर द व्हेरियस ॲप्लिकेशन्स. ओके, तर इलेक्ट्रिक मोटर्सची वाईड रेंज ऑफ स्पीड्स असते. या वाईड रेंज ऑफ स्पीड्सवरती ते ऑपरेट करू शकतात आणि त्याच्यामुळे भरपूर वाईड रेंज ऑफ ॲप्लिकेशन्समध्ये आपण त्यांना यूज करू शकतो. ओके, यानंतर नेक्स्ट आहे स्टार्टिंग कॅरेक्टरिस्टिक्स. इलेक्ट्रिक मोटर्स हॅव द डिफरंट स्टार्टिंग कॅरेक्टरिस्टिक्स सच एज स्टार्टिंग टॉर्क अँड स्टार्टिंग करंट विच अफेक्ट देअर परफॉर्मन्स. ओके, तर इलेक्ट्रिक मोटर्समध्ये डिफरंट स्टार्टिंग कॅरेक्टरिस्टिक्स असतात. फॉर एक्झाम्पल स्टार्टिंग टॉर्क असतो, स्टार्टिंग करंट असतो आणि त्याच्यामुळे त्याच्या परफॉर्मन्सवरती अफेक्ट पडतो किंवा त्याची परफॉर्मन्स ही तिथं व्हेरी होते त्याच्यामुळे. ओके, तर आता आपण मोटर्सचे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले. ओके, यानंतर नेक्स्ट आहे ॲप्लिकेशन्स ऑफ इलेक्ट्रिक मोटर्स.
ओके. सो इलेक्ट्रिक मोटर्सचे ॲप्लिकेशन्स काय काय आहेत किंवा कुठे कुठे आपण इलेक्ट्रिक मोटर्स यूज करतो ते आपण आता बघणार आहे. तर फर्स्ट आहे इंडस्ट्रियल ऑटोमेशन. मोटर्स आर यूज्ड इन द इंडस्ट्रियल ऑटोमेशन सिस्टम्स सच ॲज कन्व्हेअर बेल्ट्स अँड पंप्स. ओके. तर इलेक्ट्रिक मोटर्सला आपण इंडस्ट्रियल ऑटोमेशन सिस्टम्समध्ये यूज करतो. फॉर एक्झाम्पल कन्व्हेअर बेल्ट्समध्ये आणि पंप्समध्ये. ओके. यानंतर नेक्स्ट आहे होम अप्लायन्सेस. मोटर्स आर यूज्ड इन द होम अप्लायन्सेस सच एज रेफ्रिजरेटर्स, एअर कंडिशनर्स अँड वॉशिंग मशीन्स. ओके. तर इलेक्ट्रिक मोटर्सला आपण होम अप्लायन्सेसमध्ये यूज करतो. फॉर एक्झाम्पल रेफ्रिजरेटर्समध्ये, एअर कंडिशनर्समध्ये आणि वॉशिंग मशीन्समध्ये. ओके. यानंतर नेक्स्ट आहे रोबोटिक्स. मोटर्स आर यूज इन द रोबोटिक्स टू प्रोव्हाइड द प्रिसिज मोशन कंट्रोल. ओके. तर मोटर्सला आपण रोबोटिक्समध्ये सुद्धा यूज करतो प्रिसाईज मोशन कंट्रोल प्रोव्हाइड करण्यासाठी, किंवा जर आपल्याला एखाद्या मोटरची स्पीड जर कंट्रोल करायचं असेल तर तिथेसुद्धा आपण हे यूज करतो रोबोटिक्समध्ये. ओके. यानंतर नेक्स्ट आहे ट्रान्सपोर्टेशन. मोटर्स आर यूज्ड इन द ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीज सच एज इलेक्ट्रिक व्हेकल्स, ट्रेन्स अँड अदर ट्रान्सपोर्टेशन सिस्टम्स. ओके. सो मोटर्सला आपण ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीजमध्ये यूज करतो. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये, ट्रेन्समध्ये आणि अदर जे काही ट्रान्सपोर्टेशन सिस्टम्स असतील त्यामध्ये सुद्धा आपण इलेक्ट्रिक मोटर्स यूज करतो. ओके. तर आता आपण इलेक्ट्रिक मोटर्सचे ॲप्लिकेशन्स बघितले, कुठे कुठे आपण ते यूज करतो ते. ओके. यानंतर आपण बघणार आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ इलेक्ट्रिक मोटर्स. ओके. सो इलेक्ट्रिक मोटर्सचे ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत ते आपण आता बघणार आहे. फर्स्ट आहे हाय एफिशियन्सी. इलेक्ट्रिक मोटर्स कॅन अचीव द हाय एफिशियन्सी कन्वर्टिंग अ लार्ज पर्सेंटेज ऑफ द इलेक्ट्रिकल एनर्जी इन टू द मेकॅनिकल एनर्जी. ओके. सो इलेक्ट्रिक मोटर्सची एफिशियन्सी ही खूप हाय असते आणि त्याच्यामुळे ती खूप जास्त प्रमाणात इलेक्ट्रिकल एनर्जीला मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करते. म्हणजे त्याचा कन्वर्जन रेट हा जास्त असतो, त्याच्यामुळे त्याची एफिशियन्सी ही सुद्धा हाय असते. ओके. यानंतर नेक्स्ट आहे रिलायबिलिटी. इलेक्ट्रिक मोटर्स आर जनरली रिलायबल अँड रिक्वायर द मिनिमल मेंटेनन्स मेकिंग देम अ पॉप्युलर चॉईस फॉर मेनी ॲप्लिकेशन्स. ओके. तर इलेक्ट्रिक मोटर्स हे जनरली रिलायबल असतात आणि त्यांना खूप मिनिमल मेंटेनन्सची गरज असते, खूप कमी मेंटेनन्सची गरज असते आणि त्याच्यामुळे ते खूप पॉप्युलर चॉईस आहेत. भरपूर ॲप्लिकेशन्समध्ये आपण त्यांना यूज करतो. ओके. यानंतर नेक्स्ट आहे फ्लेक्झिबिलिटी. इलेक्ट्रिक मोटर्स कॅन बी डिझाईन टू मीट द स्पेसिफिक ॲप्लिकेशन रिक्वायरमेंट्स मेकिंग देम व्हर्सेटाईल अँड वाईडली ॲप्लिकेबल. ओके. तर इलेक्ट्रिक मोटर्स हे आपण अशा प्रकारे डिझाईन करू शकतो आपल्या ॲप्लिकेशननुसार किंवा आपल्या गरजेनुसार आपण त्यांना डिझाईन करू शकतो आणि त्याच्यामुळे ते व्हर्सेटाईल आणि वाईडली ॲप्लिकेबलसुद्धा होतात. ओके. यानंतर नेक्स्ट आहे लो व्हायब्रेशन. इलेक्ट्रिक मोटर्स कॅन ऑपरेट विथ द लो व्हायब्रेशन्स रिड्युसिंग द नॉईज अँड इन्क्रीजिंग द ओव्हरऑल सिस्टम रिलायबिलिटी. ओके. तर इलेक्ट्रिक मोटर्समध्ये खूप कमी प्रमाणात किंवा लो व्हायब्रेशन्स असतात आणि त्याच्यामुळे त्यांचा नॉईज हा रिड्यूस होतो, त्याच्यामुळे नॉईज पोल्युशनसुद्धा रिड्यूस होतं आणि त्याच्यामुळे ओव्हरऑल सिस्टम रिलायबिलिटी ही सुद्धा इन्क्रीज होते. ओके. यानंतर नेक्स्ट आहे इझी कंट्रोल. इलेक्ट्रिक मोटर्स कॅन बी इझिली कंट्रोल using various methods such as voltage control, current control and frequency control. ओके. तर इलेक्ट्रिकल मोटर्सना आपण भरपूर मेथड्सनी कंट्रोल करू शकतो. मग त्यातले काही मेथड्स आहेत व्होल्टेज कंट्रोल, करंट कंट्रोल आणि फ्रिक्वेन्सी कंट्रोल. ओके. तर आत्ता आपण बघितले इलेक्ट्रिक मोटरचे ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत ते. ओके. मग या सगळ्या ॲडव्हान्टेजेसमुळेच आपण इलेक्ट्रिकल मोटर्सला वाईडली यूज करतो. त्याचे भरपूर ॲप्लिकेशन्स आहेत. ओके.